देशात सध्या पॉलिटिकल प्रीमियर लीग सुरू आहे आणि यात प्रत्येकालाच विजयी ट्रॉफी आपल्याकडेच खेचायची आहे। यासाठी सगळ्यांनी मैदान मारायचं ठरवलंय तर खरं। देशात कुणाला मोदी विरुद्ध गांधी लढत दिसते तर महाराष्ट्रात कुणाला मोदी विरुद्ध पवार ठाकरे अशी लढत। अशाच लढती आता पुढच्या काही दिवसात सभा गाजवणार आहेत। बघूयात या अशा लढतींविषयीचा रिपोर्ट। देशात मोदी विरुद्ध गांधी, महाराष्ट्रात मोदी विरुद्ध पवार ठाकरे, तर कुठे ठाकरे विरुद्ध ठाकरे। हे असे सामने सध्या महाराष्ट्र अनुभवतोय। सभेची मैदानं या सामन्यांचा धुरळा अनुभवण्यासाठी सज्ज होत आहेत। त्यातच कोकणात आता ठाकरे विरुद्ध ठाकरे या सभांच्या जुगलबंदीची चर्चा जोरदार सुरू झाली आहे। कारण कोकणात राणे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष असतानाच इथे झालेली मनसेची एंट्री। 28 एप्रिलला रत्नागिरीत 2 सभा होत आहेत। एक ठाकरेंच्या शिवसेनेची सभा तर दुसरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा। मनसेचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाहीये, पण राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलाय। तेव्हा उमेदवार नसलेल्या कोकणात राज ठाकरेंच्या सभेच्या चर्चांना उधाण आलंय आणि चर्चा रंगली ती ठाकरे विरुद्ध ठाकरे अशा हाय व्होल्टेज सामन्याची। मनसेचे दिग्गज नेते रत्नागिरी शिर्के हायस्कूलच्या मैदानावर सभा घेणार आहेत। संपूर्ण राज्याचे लक्ष लागून गेलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे रण आता तापताना दिसत आहेत। एकंदरीतच प्रत्येक पक्षाचा नेता आपल्या उमेदवारासाठी रत्नागिरीमध्ये येताना दिसतोय। येणारा 28 एप्रिलचा दिवस हा रत्नागिरीमध्ये हाय व्होल्टेज सभांचा दिवस असणार आहे। एकाच दिवशी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या हाय व्होल्टेज सभा होणार आहेत। त्यामुळे ते एकामेकावर कशा पद्धतीने शरसंधान साधतायत याकडे आता संपूर्ण कोकणवासियांचे लक्ष लागून राहिलेले आहे। तर याच दिवशी म्हणजे 28 एप्रिललाच राज ठाकरेंचे बंधू उद्धव ठाकरे यांचीही तोफ रत्नागिरीत धडाडणार आहे। साळवी स्टॉप जलतरण तलाव परिसरात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आता प्रचाराचे वारे जोरदार वाहताना दिसत आहेत। यातच 28 एप्रिल रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होणार आहे। आपण सध्या आहोत साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या शेजारील मैदानाजवळ। इथेच 28 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। राणे विरुद्ध ठाकरे यांची राजकीय वैमनस्यता संपूर्ण कोकणाला सर्वश्रुत आहे। यातच पाहायला गेलं तर ठाकरे गटाला नवीन चिन्ह मिळालेले आहे आणि या नवीन चिन्ह मिळाल्यानंतर प्रथमच या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट सामोरा जाताना दिसून येत आहे। रत्नागिरीमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष होणार का याचं कन्फर्मेशन अजून मिळायचं, पण पुण्यातला मोदी विरुद्ध पवार ठाकरे सामना निश्चित झालाय। पुण्यात 29 एप्रिलला मोदी येत आहे। पुणे, बारामती, शिरूर आणि मावळच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इथे मोदींची सभा होतीये। यासाठी मैदान ठरलंय। रेसकोर्स मैदानावर मोदींची तोफ धडाडणार आहे। चारी मतदारसंघ म्हणजे मावळ, बारामती, शिरूर आणि पुणे शहरातील लोकसभेच्या चारी लोकसभेचे जे मोदींसाठी जे आमचे मतदार येणार आहेत, नागरिक येणार आहेत मोदींच्या सभेला, ते बघता याच ग्राउंडचं आम्ही कन्फर्म केलं आणि या ठिकाणी आता भव्य असं स्टेज उभं करायचं काम चाललं आहे आणि प्रचंड असं मोठ्या मैदानामध्ये या ठिकाणी आम्ही 1.5 लाखाच्या आसपास चेअर्स लावून लोकांना बसण्याची व्यवस्था करणार आहोत। की ज्या ज्या ठिकाणी मोदीजींची सभा होती तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या पर्सेंटेजमध्ये तिथं मताधिक्य वाढलं जातं। तर नक्कीच त्याच्यामुळे चारी जो हा 4 मतदारसंघाचा क्लस्टर जो आहे आमचा, त्याच्यामध्ये चारीचे चारी हे लोकसभेचे मतदारसंघ आम्ही मोदींच्या सभेमुळे निश्चितच जिंकून घेऊ। तर याच दिवशी पुण्यात पवार आणि ठाकरे एकत्र येत आहेत। ठाकरे पवारांची एकत्र सभा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 तारखेला पुणे दौऱ्यावर येणार आहेत। अर्थात लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा होणार आहे आणि याच रेसकोर्सच्या मैदानावर तयारी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विशाल असा हा सगळा मैदानाचा परिसर, मोकळी जागा आणि याच मैदानावर अगदी मोठ्या संख्येनं पुण्याच्या वेगवेगळ्या भागातले, बारामती असेल, पुणे असेल, मावळ असेल, शिरूर असेल, या सगळ्या मतदारसंघातले जे मतदार आहेत ते या सभेला उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी सगळं नियोजन जे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पॉलिटिकल प्रीमियर लीग मधले हे 2 सामने, तर तिकडे मुंबईत ठाकरेंच्या होम पिचवर म्हणजे शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर वेगळा संघर्ष आहे। 17 मे रोजी सभा घेण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने अर्ज केलाय।
त्यामुळे मुंबईतल्या मतदानापूर्वी शिवतीर्थावर कुणाची तोफ धडाडणार हे चित्र सुद्धा स्पष्ट व्हायचंय। 20 मेला मुंबईतील साही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे आणि त्याआधी मुंबईमध्ये एक सांगता सभा पार पडावी त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंची शिवसेना यांनी महानगरपालिकामध्ये दादर येथील शिवाजी पार्क इथे असलेल्या साठी मैदानामध्ये सभा व्हावी त्यासाठी अर्ज दाखल केला आहे। आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी नेते मंडळी आहेत त्यांचं असं मत आहे की आमचा जो इनवॉर्ड नंबर आहे तो आधी असल्यामुळे आम्हाला ही जी जागा आहे ती सभेसाठी जागा आहे ती नक्की मिळणार आहे। मात्र त्यामुळे आता जो नगर विकास विभाग आहे त्यांच्याकडून हा मैदान हा ठाकरेंचा शिवसेनेला दिला जातो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिला जातो तो देखील पाहणं महत्त्वाचं असेल। निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे। भाजप ही लढत मोदी विरुद्ध गांधी करण्याचा प्रयत्न करते, पण महाराष्ट्रात चित्र वेगळं दिसतंय। बहुतांश ठिकाणी मोदींचा सामना करण्यासाठी थेट पवार ठाकरे सरसावलेत, तर राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे आता ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना पाहण्याची ही वेळ आली। या सगळ्यामुळे राज्यातल्या निवडणुकीत रंगत आली। आता बघायचंय की ही राजकीय IPL कुणाच्या नावे होते आणि कोण मैदान गाजवतो आणि मैदान मारतो सुद्धा। रत्नागिरीहून राजन चव्हाण, पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमल, मुंबईहून रिद्देश हातीमसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज।